आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। तुझी कुलूबना बाजित हदैतना वहब लना मिन लदुनक रहमा इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा शरीफल कुलूब शरीफ कुलूबना अला तौतिक या मुखल्लिफल कुलूब शरीफ कुलूबना अला दीनिक। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल हुदा वत्तुका वअफ़फ़ल गिना। अल्लाहुम्मा हिदनी वसिदनी। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी या करीम। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी या करीम। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी या करीम। या अव्वलुल अव्वलीन या आखिरुल आखिरीन या ज़ल क़ुव्वतिल मतीन या राहिमल मसाकीन व या अरहमर राहिमीन। रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन नार। रब्बना इग़फ़िर लना ज़ुनूबना इसराफ़ना फ़ी अमरिना वसब्बित अक़दामना वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। रब्ब इग़फ़िर ली व लिवालिदैया व लिल मोमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। ऐ अल्लाह तो हम सब के गुनाहों को माफ़ फरमा, ख़ताओं को माफ़ फरमा, लग़ज़िश कोताहियों को माफ़ फरमा, रात के अंधेरे में दिन के उजाले में जान कर अनजान के किए गुनाहों को माफ़ फरमा। अल्लाह हमने बहुत बड़ा जुल्म अज़ीम किया है। अल्लाह बहुत बड़ा हमने तुझे नाराज़ किया है। हमको इंसानियत की मेहनत के लिए भेजा गया था, इंसान को इंसान बनाने की मेहनत के लिए भेजा गया था। अल्लाह हमने इसमें कसूर किया है। अल्लाह हमने इसमें बहुत बड़ी सुस्ती और नाअहली की है। अल्लाह इस जुल्म अज़ीम को माफ़ फरमा। अल्लाह इंसानियत को इंसान बनाने की मेहनत के लिए हमें कबूल फरमा। ऐ अल्लाह हमको हमारे सच्चे मालिक और खालिक को पहचानने की हमें तौफीक अता फरमा, ईमान की क़ुव्वत अता फरमा, ईमान की ताकत अता फरमा। अल्लाह कामिल ईमान अता फरमा। अल्लाह मुल्क हिंदुस्तान के अंदर अमन और चैन और सुकून नसीब फरमा। अल्लाह पूरे हिंदुस्तान के अंदर चैन व सुकून नसीब फरमा। अल्लाह भाईचारगी नसीब फरमा। सारे कौमों के अंदर जोड़ और मोहब्बत नसीब फरमा। अल्लाह रमज़ान के बाबरकत मुबारक महीने में अल्लाह आखिरी अशरा चल रहा है। अल्लाह इस आखिरी अशरे के अंदर हमारी सारी दुआओं को कबूल फरमा, हमारे रोज़ों को कबूल फरमा, हमारे तरावी को कबूल फरमा, हमारे कुरान पाक के पढ़ने को कबूल फरमा, ज़िक्र अस्कार को कबूल फरमा, खैरात को कबूल फरमा, हमारे इफ्तारी को कबूल फरमा। अल्लाह तेरी रहमतों का नुज़ूल फरमा, तेरी मदद शामिल हाल फरमा। अल्लाह कैसी लू और कैसी गर्मी चल रही है, अल्लाह ये सब तेरे तरफ से है और ये सब हमारी बदआमालियों की आहिली है। मौला हमको माफ़ फरमा दे, अल्लाह हमको माफ़ फरमा दे। ए अल्लाह तेरी नाराज़गी को दूर करने वाले अमाल करने की तौफीक अता फरमा। जहन्नम के आग से हमारी हिफाजत फरमा, जन्नतुल फिरदौस में आला मकाम नसीब फरमा। अल्लाह स्वर्ग वाले रास्ते पर चलने की तौफीक अता फरमा, नर्ग वाले रास्ते से हम सब की हिफाजत फरमा। ए अल्लाह तेरा करम और फजल फरमा। ए अल्लाह सबके साथ मोहब्बत और भाईचारगी नसीब फरमा। पूरे पनाला सेंटर के अंदर अल्लाह हर कौम में जोड़ और मोहब्बत नसीब फरमा। ए अल्लाह तेरा करम और फजल फरमा। ए अल्लाह मसाजिदों की हिफाजत फरमा, मकातिबों की हिफाजत फरमा। ए अल्लाह हर बस्ती में हर हिंदू मुस्लिम भाइयों में जोड़ नसीब फरमा, प्यार और मोहब्बत से रहने वाले बना। अल्लाह दुनिया के अंदर बहुत सारे मफाद के लिए अल्लाह सारा तोड़ ही तोड़ पैदा करने की कोशिश कर रहे हैं। अल्लाह उससे हमको बचने की तौफीक अता फरमा। अल्लाह तोड़ करने वालों को हिदायत के फैसले फरमा। अल्लाह मुकद्दर में हिदायत नहीं तो उनको ज़मीन से पाक फरमा। तेरी मदद शामिल हाल फरमा। अल्लाह हमारे रिज़्क़ और रोज़ी में बरकत अता फरमा। हमारे बच्चों को नेक स्वाली अता फरमा। अल्लाह हमारे जान जवान बच्चियों को नेक स्वाली बना।
اے اللہ ہمارے ماں بہنوں کو نیک صالح اور دین کے پردے میں اور دین کے دائرے میں رہنے کی توفیق عطا فرما۔ اے اللہ موبائل کے نحوست سے ہماری حفاظت فرما، اس کے اندر کی بدکاریوں سے حفاظت فرما، صحیح استعمال کرنے کی توفیق عطا فرما، تیری مدد شامل حال فرما۔ اے مولا نہ جانے دنیا کے اندر کیسی کیسی آگ لگ چکی ہے، اے اللہ لوگ بے رحم ہو چکے ہیں، انسان کو اللہ کاٹے جا رہے ہیں، ان کے ساتھ ظلم کیا جا رہا ہے، زیادتی کی جا رہی ہے۔ ہم نے انسانیت کا سبق بھول چکے، انسان کو انسان پر انسان کی محنت کرنے کے لیے اللہ ہم کو آمادہ کیا گیا تھا، ہم وہ راستہ بھول گئے۔ اللہ صحیح انسانیوں کی محنت کرنے کی توفیق عطا فرما، تیری مدد شامل حال فرما، اس علاقے کے اندر خیر برکت کے فیصلے فرما، ہمارے مسجدوں کو آباد فرما، ہر ایک قوم کے لوگوں کو چین سکون والی زندگی نصیب فرما، امن اور چین عطا فرما، ہمارے روزوں کو قبول فرما۔ اے وسیع عطا والے تو ہماری مغفرت فرما، اے آسی الفضلی یغفر لی ورحمنی یا واسع الفضلی یغفر لی ورحمنی یا واسع الفضلی یغفر لی ورحمنی۔ اے وسیع عطا والے تو ہماری مغفرت فرما، اے وسیع عطا والے تو ہماری مغفرت فرما۔ اللہم انا نسألک ایمانا مستقیما وفضلا دائما ونظر رحمتا وعقلا کاملا وعلما نافعا وقلبا منورا وتوفیقا احسانا وتوبة نصوحا وصبرا جمیلا واجرا عظیما ولسانا ذاکرا وبدنا صابرا ورزقا واسعا وسعیا مشکورا وذنبا مغفورا وعملا مقبولا ودعاء مستجابا ولقاء نصیبا وجنة الفردوسا ونعیما مقیما۔ اللہم آت الشیعة فی ابداننا والنور فی ابصارنا والیقین فی قلوبنا والبرکۃ فی رزاقنا من حلال طیبہ یا رب العالمین انک علی کل شیء قدیر۔ اے اللہ ہم کو جہنم پر سے بجلی کی طرح پار فرما، جہنم کے آگ سے حفاظت فرما، حشر کے میدان کی رسوائی سے ہماری حفاظت فرما۔ اے اللہ اس کی گرمی سے ہماری حفاظت فرما، عرش کے سائے میں جگہ نصیب فرما، ہمارے بچوں کو نیک صالح اور دیندار بنا، ہمارے اخلاق کو اچھا بنا، ہمارے معاملات کو اچھا بنا، اے اللہ ہمارے رہن سہن کو اچھا بنا، سب کے ساتھ محبت اور بھائی چارگی کے ساتھ رہنے کی توفیق عطا فرما، تیری مدد شامل حال فرما۔ اے اللہ دنیا بھی بھلی بنا، آخرت بھی بھلی بنا، ہم سب کو حج بیت اللہ کی توفیق عطا فرما۔ اے اللہ تیرے گھر کی حاضری کی توفیق عطا فرما، تیرے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے چوکٹ کی حاضری کی توفیق عطا فرما۔ اے اللہ ہم کو سچا پکا ایمان والا بنا دے، ہم کو سکا پچا نمازی بنا دے۔ اے اللہ نماز کی عظمت ہمیں نصیب فرما، نمازوں سے ہونے کا یقین نصیب فرما۔ اے اللہ دنیا سے ہونے سے یقین کو ہمارے دل سے نکال دے، تیری ذات سے ہونے کے یقین کو نصیب فرما، تیری مدد شامل حال فرما۔ اے اللہ جو گرمی کی لو چل رہی ہے اس سے اللہ ہم سب کو نجات عطا فرما، راحت اور چین سکون عطا فرما، ہمارے بزرگوں کو شفائے کاملہ اجلا عطا فرما، اللہ ہم کو عافیت والی صحت عطا فرما، تیری مدد شامل حال فرما۔ اللہ دنیا سے جو جا چکے ہیں اللہ ان سب کی مغفرت فرما، اللہ جن کی مغفرت ہو چکی ان کے درجات کو بلند فرما۔ اے اللہ جن ظالموں نے اللہ جو معصوم بچوں پر ظلم کیا ہے اللہ نہ جانے کیسے کیسے ان کے اوپر تکلیف ڈھائے جا رہے ہیں، اللہ ان کو شہادت کا جام نصیب فرما، اللہ ان کی مدد فرما، مظلوم کی مدد فرما، تیری مدد شامل حال فرما۔ ملک ہندوستان میں چین سکون امن اور راحت عطا فرما۔ اے اللہ سب ظالموں کو ہدایت کے فیصلے فرما، اے اللہ ظالموں کو ہدایت کے فیصلے فرما، اے اللہ ان کے مقدر میں ہدایت نہیں تو ان کو زمین سے پاک فرما۔ اے اللہ ایک اچھا ماحول، اچھے اخلاق، اچھے معاملات، اچھی معاشرت اللہ پیدا فرما۔ اے اللہ تیری مدد شامل حال فرما۔ اللہ ہم نے ہمارے تیرے ذہنوں کے مطابق ہم نے دعائیں مانگی ہے، ہماری ضرورت بہت ہے اللہ تو جانتا ہے، سبھی کی ضرورت ہے، کوئی تجارت سے پریشان ہے اور کوئی بیماری سے پریشان ہے، جو
कोर्ट के हालात से परेशान हैं, जान जवान बच्चियां घर में बैठी है उससे परेशान है। अल्लाह उन सब की परेशानियों को दूर फरमा। अल्लाह तेरी मदद शामिल हाल फरमा। हमने हमारे जहनों के मुताबिक दुआएं मांगी, तू तेरे शान के मुताबिक हमारी एक एक दुआ को कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या रहमर राहिमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु बिका अमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ्तरतु फतक़ब्बल मिन्नी बिस्मिल्लाहि व अला बरकतिल्लाह। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना सुस्वागत मान्यवरांचे मुस्लिम जमात कोरोली यांच्यातर्फे सहर्ष स्वागत। कोरो सावकार जो हैं हमारे आमदार हैं, ये इनका इतना बड़ा दाइया और इन्होंने पूरे तालुके को जमाया और इफ्तार की पार्टी भी कराई। ये कितना बड़ा काम है। ये काम वही कर सकता है जो इंसान को इंसान बनाने की मेहनत करता है। आज वो मेहनत हमारे से निकल गई है। ईमान वाला पिछड़ा हुआ है इसलिए कि वो इंसान बनाने की मेहनत को छोड़ दिया है। हमको ज़मीन पर क्यों बना के भेजा है? हमको कुरान में कहा है इंसान को मैंने ज़मीन पर खलीफा बनाकर भेजा है, लेकिन वो भूल गया, वो अपने मफाद में पड़ गया, वो अपने ईश्वर को भूल गया, अपने अल्लाह को भूल गया। और उसने खुद कहा है तुम ज़मीन वालों पर रहम करो, मैं तुम पर रहम करूँगा। हम कहाँ कर रहे हैं? हम किसी पर रहम नहीं कर रहे। हम हमारी नफसानियत, अपनी नफसानियत को आगे कर रहे हैं, एक दूसरे के मदद को कहाँ आ रहे हैं। एक वक्त जंग उहद में क्या हुआ, एक साहबी रदी अल्लाह तआला अन्हु जंग के अंदर बहुत जख्मी हो गए, इतने जख्मी कि वो कोमा में चले गए। तो उनके चचा को खबर चली कि मेरा भतीजा मरने के करीब में है। अब गए पानी का मशकीजा लेकर गए, तो उसको इशारे से कहा पानी लाया हूँ। तो बाजू से कुछ कराने की आवाज़ आई, तो कहने लगे मेरे से ज़्यादा बाजू वाले को ज़रूरत है, पहले उसको दे दो। कि इशारे से कहा कि उसको दे दो। अब दूसरे के पास गए, तो दूसरे के पास से तीसरा की भी कराने लगा, तो दूसरा कहने लगा उसको ज़्यादा ज़रूरत है, उसको दो। जब तीसरे के पास गए तो उसकी भी जान निकल गई। दूसरे के पास आए, उसकी भी जान निकल गई। और चाचा ने अपने भतीजे के लिए पानी लाया था, वो चाचा भी निकल गया। तो क्या मोहब्बतें थी, क्या इंसानियत थी। आज वो इंसानियत हमारे में, वो इंसानियत नहीं है। जब कई बस्ती में एक आधे घर को आग लग जाती है, तो पड़ोसी चैन से बैठता है क्या कि बाबा बाजू को आग लग गया और अपन चुप बैठेंगे? कुछ ना कुछ कोशिश करेगा। वो क्यों बुझाएगा? उसका बुझाने में भी उसका मकसद है क्या, कहीं वो आग मेरे घर में ना आ जाए। लेकिन इंसान ये क्यों नहीं सोचता कि उसके घर की बुराई मेरे घर में आएगी, इसलिए मैं भी उसके ऊपर मेहनत करूं। मैं अच्छा हूं ना, मैं भी उसके ऊपर अच्छाई की मेहनत करूंगा, मैं उसको इंसान बनाने की मेहनत करूंगा। और ये रमज़ान का महीना जो है यही हमको सिखाता है। इसमें अखलाक, लोगों की खैर खावी करो, लोगों की मदद करो, धूप की तफ्तीश को बर्दाश्त करो कि गरीबों पर क्या हालात आते हैं, क्या तकलीफ आती है, और क्या प्यास कैसी लगती है, भूख कैसी लगती है, हालात कैसे होते हैं। ये सारे चीज़ें का तजुर्बा ये रमज़ान के महीने के अंदर होता है। और रमज़ान के महीने के अंदर जो इंसान प्रैक्टिकल वर्क करता है वो 11 महीने उसको करना पड़ता है, लेकिन हम करते नहीं हैं। इसकी वजह से हम जलील हैं। हमको जलील होना नहीं है, हम अल्लाह के नज़रों में हमको ऊंचा होना है, वो मोहब्बत वाले होना चाहिए। ये हमारे साहूकार साहब भी है। देखो इनके बारे में कोई बुरा बोलता है क्या? मैंने आज तक इनके बारे में कोई बुरा बोलता हुआ नहीं सुना। क्यों?
इन्होंने अच्छे काम किए, गरीबों के भी काम किए, उनके ज़रूरतमंदों के ज़रूरतों को भी पूरा किया, हर बस्ती में गए, हर एक की ज़रूरत को जाना। पवाड़वाड़ी के लोगों ने कहा साहूकार ने हमारे इलाके में पानी नहीं था तो वो पहाड़ में से उन्होंने पाइप नल ला के हमको पानी दिया। कितना बड़ा काम किया, कितना मामूली काम नहीं है पानी का दिलाना, ये अल्लाह की बहुत बड़ी नेमत है। इसको इन्होंने उनके दरवाजे तक लाया, ये मामूली काम नहीं है। और किसकी दुआ लगेगी और किसका काम बनेगा? दुआ से काम बनता है। लोग समझता है कि वोटों से काम बनता है, पैसे से काम बनता है, नहीं बनता। लेकिन किसी मजलूम की दुआ लग जाती है और वो दुआ के बदौलत अल्लाह ताला उसे इज्जत के मौकम पर पहुंचा देता है। समझ में आया? तो हमारे आका दो जहां के सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि तुम ऐसे काम करो जो लोगों के फायदे के हो। तो मैं तुमको अजीज़ाना दरखास्त करता हूँ, हमारे अंदर अड़ोस पड़ोस में मोहब्बत हो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु के ज़माने में एक साबी गए। साबी यानी कौन? मोहम्मद पैगंबर के मानने वाले, उनके करीबी, उनको साबी कहा जाता है। तो गए और क्या बोले, हमारे पड़ोस में एक औरत रहती है और बहुत इबादत करती है, फार प्रार्थना करते आणि डोळ्याची पापणी झाकत नाही एवढी प्रार्थना करते, सरपंच शेजाऱ्याच्या बरोबर त्याचे वागणे चांगले नाही। तर अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु काय म्हटले की ती नरकात जाणार। आणि एक स्त्री ती आपली घरातलं कामं बिमं करून शेजाऱ्याबरोबर त्याचे चांगले संबंध, घरचं काम करून आपली मोठी मोठी प्रार्थना करून ती सगळं आपलं काम करत होती। म्हणजे हे ह्या बाईची सगळी हिस्ट्री त्या अब्बास रज़ी अल्लाह तआला म्हणजे मोहम्मद पैगंबराचे चुलते त्यासनी जाऊन सांगितलं। तर ती म्हटली ती स्वर्गात जाणार। त्याचे शेजाऱ्यांच्या बरोबर ज्याचे संबंध चांगले असतील, कुठली जात धर्म ही न बघता ते कोण आहे, माणूस आहे, त्याला मी मदतीला जाऊ हे करण्यापेक्षा म्हणताना पहिल्यापासून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची एक संस्कृती छत्रपती शाहू महाराजांनी घातलेला विचार असा घातलेला आहे की आज आमच्या पेटा अशा आहेत, एक दुसऱ्याच्या आड्याला आडा लागून घर आहे आणि त्या घरामध्ये एक दुसऱ्याची भाकरी भाजी चटणी जात असते, त्याच्यामुळे आपली मनं जुळलेली आहेत। ह्यासाठी आज सावकारांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला आणि हेच त्या माध्यमातून संदेश देण्याचा विचार करत आहे की आपल्यामध्ये कधीही वैमनस्य येता कामा नाही। आपलं धार्मिक ऐक्य, सामाजिक ऐक्य, माणुसकी हे कायमपणे अबाधित राहावं, हे त्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे। मी एवढंच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चांद की रोशनी बिखर गई है आसमान में, खुशियों का माहौल है सारे जहान में, हर कोई अल्लाह की इबादत कर रहा है, ऐसी बरकत छाई है रमजान में। परमपूज्य स्वर्गीय तासाहेब कोरे यांनी लावलेले रोपटे आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे। आज वारणानगर हे कृषी, औद्योगिक, विज्ञान, तंत्रज्ञान, शैक्षणिक विकासाचे एक तीर्थक्षेत्रच बनले आहे। स्वर्गीय सावित्री अक्का कोरे यांनी या संकुलावर सतत मायेची पाकर घातली आहे। स्वर्गीय विलासदादा यांनी शिक्षण संस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला व स्वर्गीय शोभाताई कोरे यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व परिसरातील महिलांना आर्थिक पाठबळ दिले। या महान विभूतींना स्मरून आजचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत आहे। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्वांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अखंड कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे आमदार डॉक्टर विनोदजी कोरे सावकर साहेब। कोळी मुस्लिम समाजाचे व पन्हाळा तालुका मुस्लिम सामाजिक शैक्षणिक सलोखा मंचचे अध्यक्ष जनाब तबरेज मुल्ला यांना विनंती करतो की श्री वारणा सहकारी विविध उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनोदजी कोरे सावकर साहेबांचा सत्कार करावा। यानंतर सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य धडीने करणारे हाजी कादरसो मलपारी साहेब यांचा सत्कार माननीय आमदार विनोदजी कोरे सावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी करावा। अध्यक्ष तबरेज मुल्ला यांना विनंती आहे की स्टेजवरील सर्व मान्यवरांचा त्यांनी सत्कार करावा। वाईसी की प्रिंसिपल शेख सर यांचा सत्कार।
धन्यवाद. आदरणीय सावकार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन करावं. अतिशय पवित्र अशा ह्या महिन्यामध्ये इस्लाममधलं एक प्रमुख तत्त्व असणारा रोजा हा अतिशय निष्ठेनं पार पाडत असणारे पन्हाळा तालुका आणि हातकलंगडेच्या वारणा परिसरातल्या गावातील सगळेच आदरणीय माझे मुस्लिम बंधू आणि भगिनी, या सगळ्यांच्यासाठी रोजा सोडणारा जो इफ्तार असतो तो इफ्तारचा एक कार्यक्रम आयोजित केला जावा आणि ह्या परिसरामधल्या आपल्या सगळ्यांच्या ह्या धार्मिक आनंदामध्ये सहभागी होणारा एक सोहळा संपन्न करावा, यासाठी आयोजित केलेली ही इफ्तारची पार्टी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आदरणीय कादरभाई, पन्हाळ्याच्या आपल्या जमातीचे आदरणीय मुजावर साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेख सर, आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या सगळ्यांच्यापर्यंत आमचं हे प्रेमाचं निमंत्रण ज्यांनी पोचवलं ते कोडोलीचे आणि पन्हाळा तालुक्याच्या आपल्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय तबरेज, त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळ्या गावातले त्यांचे सगळे सहकारी. खरं तर मला आनंद होतो आहे. मला वाटते 15 वर्षापूर्वी पहिल्यांदा कोडोली पोलीस स्टेशनच्या वतीनं दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जायचं आणि त्या कार्यक्रमामध्ये मला पहिल्यांदा त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. गेली 15 वर्ष कोडोलीच्या मस्जिदमध्ये मी दरवर्षी या रमजान महिन्यातला एक दिवस त्या ठिकाणी हजर राहत होतो. कोडोली गावातल्या माझ्या मुस्लिम सहकाऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा त्या ठिकाणी व्यक्त करत होतो. आणि ह्या सगळ्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात इफ्तारचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. आणि मग आपल्या कोडोली परिसरामध्ये हे आयोजन आपण केलं तर काय होईल, अशा प्रकारची चर्चा मागच्या 15-20 दिवसापूर्वी खरं तर तबरेजबरोबर मी त्या ठिकाणी केली आणि त्यांनीही सांगितलं की खरोखर एक चांगली गोष्ट आहे, आपण जर अशा प्रकारचं आयोजन करू शकलो आणि ह्या धार्मिक उपक्रमात आपला एक आनंदाचा सोहळा संपन्न करू शकलो आणि त्या निमित्तानं आजच्या ह्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करायचं ठरलं. मला सगळ्यात अगोदर तबरेज आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत की एवढ्या मोठ्या संख्येनं सगळ्या लोकांच्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम संपन्न होत असताना त्यांना आमंत्रित केलं. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा महत्त्वाचा मोठा उपवास असताना एवढ्या महिला ह्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि ज्या उद्देशानं या प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं होतं ते आपण यशस्वी करू शकलात, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आपल्या सगळ्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मला आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगितलं पाहिजे, हा महिना आपल्या सगळ्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे आणि ह्या महिन्यामध्ये रोजा हा किती अवघड गोष्ट एक धर्म संकल्पनेच्या माध्यमातून आपण पाळतो करतो हे आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं त्या ठिकाणी माहिती आहे. मला सांगितलं पाहिजे की सूर्य उगवण्याच्या अगोदर सकाळी काहीतरी थोडं खायचं आणि पूर्ण दिवसभर पाणीसुद्धा त्या ठिकाणी प्यायचं नाही. तोंडात चुकून लाळ जरी आली तरी ती लाळ गिळायची नाही. इतक्या प्रचंड कठोरपणानं एक प्रकारचं हे तप ह्या रोजाच्या निमित्तानं आपण सगळेजण त्या ठिकाणी पाळतो आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतरच तो रोजा आपण त्या ठिकाणी खोलतो. आणि ह्या सगळ्या महिन्यामध्ये जो रोजेकरी आहे तो एक प्रचंड स्वतःचं मानसिक शक्ती आपल्या परमेश्वराच्या प्रती अर्पण करत असताना तो सिद्ध करत असतो. या काळामध्ये जेवढं होईल तेवढं कुराणचं पठण करत असतो, 5 वेळचा नमाज अदा करत असतो आणि संध्याकाळी ज्या वेळेला रोजा खोलतो त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक धार्मिक आनंद असतो की मला ही शक्ती आज तुझ्यामार्फत मिळाली आणि तुझ्या सेवेप्रती माणूस म्हणून मला जन्माला घातल्यानंतर आज माझ्याकडनं ही सेवा तुझ्या हातून त्या ठिकाणी तू पार पाडून घेतलीस, असा एक अतिशय परमोच्च धार्मिक आनंद व्यक्त करण्यापेक्षा मनापासून करणारा असा हा उपवास खोलायचा किंवा रोजाचा उपक्रम आहे.
आणि अशा ह्या एका पवित्र कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पहिल्यांदा आपण सगळेजण एकत्र जमतोय, त्याचासुद्धा मला अतिशय मोठा आनंद ह्या ठिकाणी होतोय. मला सांगितलं पाहिजे की मी अनेक वेळेला परदेशामध्ये ज्या वेळेला जायचो, एका वर्षी रमजानच्या महिन्यामध्ये मी दुबईला काही कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी रमजानच्या महिन्यामध्ये एवढं प्रचंड कठोरपणानं काही गोष्टी पाळल्या जातात. ह्या समाजाच्या बाहेरच्या धर्मातले लोक जर आले असले त्यांच्या कामाच्या निमित्तानं, तर प्रामुख्यानं त्यांना जर नाश्ता करायचा असला तर तो पडदा लावायचा. रस्त्यावर कुणीही पाणी प्यायचं नाही. म्हणजे कुठल्याही मुस्लिम बांधवाला पाणी प्यायची इच्छा होईल, खायची इच्छा होईल अशी कुठलीही कृती कुणी करायची नाही. इतकी कडक बंधनं त्या ठिकाणी पाळली जातात. आज तुम्ही सगळेजण रोज आपापली कामं करत घराच्या बाहेर जात असता, तुमच्यासमोर अनेक लोक पाणी पित असतील, अनेक लोक नाश्ता करत असतील, कोण दुपारचं जेवण जेवत असेल, पण ह्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम मनावर न होऊन देता खऱ्या अर्थानं म्हणजे तिथल्यापेक्षा कठोर रोजा हा तुम्हा सगळ्या बांधवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाडला जातो. त्याची जाणीव खरं तर ती परिस्थिती आणि आपली परिस्थिती बघत असताना त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उभा राहते. मला सांगितलं पाहिजे की मुस्लिम धर्मामध्ये प्रामुख्यानं 4 तत्व त्या ठिकाणी पाळतो. पहिलं तत्व तो रोजा प्रत्येकानं पाळला पाहिजे. प्रामुख्यानं हजला जमलं तर प्रत्येकानं आयुष्यात एकदा जाण्याचा प्रयत्न करून ते दर्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे. नमाज हा प्रत्येकानं त्या ठिकाणी एक कर्तव्य म्हणून, एक धार्मिक सेवा म्हणून त्या ठिकाणी अर्पण केला पाहिजे. आणि प्रामुख्यानं जकात हा सुद्धा एक धर्मातला एक प्रमुख घटक, म्हणजे आपल्या उत्पन्नातला किमान काही ना काही भाग या समाजाच्या उन्नतीसाठी किंवा गरजू माणसांच्यापर्यंत पोचवण्याची शिकवण आपल्याला ह्या ठिकाणी दिली जाते. आणि कुठल्याही प्रसंगात मानसिक संतुलन आपण ताकद स्वतःची वाढवण्यासाठी म्हणून तर हा रोजा आपल्या सगळ्यांना शिकवला गेला आणि तो तुम्ही अतिशय निष्ठेनं पुढं नेताय, पाळताय. मी तर अनेक वेळेला बघतो अगदी लहान लहान मुलंसुद्धा रोजा करताना त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतात. आणि रोजामध्ये दुसरं एक तत्त्वज्ञान त्या ठिकाणी शिकलेलं आपण बघतो की भुकेची किंमत काय आहे. म्हणजे एखादा उपवासी जर माणूस राहत असेल तर त्याची काय परिस्थिती होत असेल. माणूस म्हणून आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला इतरांची दुःख समजून घेण्याची शक्तीसुद्धा आपल्यात असली पाहिजे आणि त्या दुःखांची जाणीवसुद्धा करणारी संकल्पना आपल्याला आचरणात कधी ना कधी आली पाहिजे. ही सुद्धा शिकवण खरं तर ह्या रोजाच्या माध्यमातून या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दिली जाते आणि ती तुम्ही अतिशय निष्ठेनं पाळताय ह्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी व्यक्त करत असताना त्या ठिकाणी होतोय. मला वाटते इसवी सन 632 साली पहिल्यांदा मोहम्मद पैगंबरांनी या इफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी आयोजन केलं गेलं आणि ही इफ्तार आयोजन करत असताना त्यांनी सांगितलं की जो कोण इफ्तार आयोजित करेल त्या आयोजित करणाऱ्याला रोजेकऱ्याला जेवढं पुण्य मिळणार आहे तर त्यांचं कमी न होता, नाहीतर तुम्ही म्हणणार पुण्य मिळवायसाठी मी कार्यक्रम घेतला, कारण मी त्यात वाचलं की त्या रोजेकऱ्याचं पुण्य न कमी होता तर आयोजित करणाऱ्याला सुद्धा ते पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं. आणि खरोखर आज अतिशय आनंदानं तुम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि मलासुद्धा तुमच्या ह्या धार्मिक श्रेष्ठत्वात जे तुम्ही ह्या रोजाच्या निमित्तानं सिद्ध केलं आहे त्या आनंदात आणि त्या पुण्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. असा योग ह्या परिसरात जन्माला आलेले, या परिसराच्या उन्नतीसाठी एकमेकाच्या हातात हात घालून काम करणारे आपण सगळेजण आहोत. आणि हा सुद्धा एक नवीन योगायोग, नवीन ऋणानुबंध आजच्या इफ्तारच्या माध्यमातून आज आपल्याला जगायला मिळतोय. त्याचा आनंद मला होतोय. मी फार काही न बोलता मी एवढंच म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा रमजानचा महिना, आपल्या सगळ्यांची ही कठोर धार्मिक निष्ठा तुम्ही अर्पण ह्या महिन्याच्या माध्यमातून करणार आहात, त्यातून एक प्रचंड मोठी पुण्य तुम्हाला लाभावं. अल्लाहाची सगळ्यात मोठी मर्जी आशीर्वादाच्या रूपानं तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबापर्यंत त्या ठिकाणी पोचावी. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली सगळी दुःख त्या ठिकाणी संपून जावी आणि आज या विषयातून एक चांगलं काम करण्याची शक्ती या रोजाच्या आणि रमजानच्या महिन्यात तुम्ही अर्पण केलेल्या ह्या सगळ्या कार्यातून आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी एवढीच मनस्वी प्रार्थना खरं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी ह्या निमित्तानं करतो. आणि आज अतिशय मनापासून ह्या एका चांगल्या उपक्रमात आम्हा सगळ्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून आपण आलात
त्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या इफ्तारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद साहेब. या लहान मुलांनी आतापर्यंतचे सर्व रोजे त्यांनी पाठ केलेले आहेत. आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक करावं. साहेब आयात मुलांना सय्यद लतीफ शेख, नौमान समीर नदाब, रुखसार हारून आंबी, मुजम्मिल मोहसिन नदाब, तनवीर. साहेब वेळ काढून आपण हजर राहिलात त्याबद्दल समस्त मुस्लिम समाजातर्फे आपलं हार्दिक हार्दिक आभार. साहेब मुस्लिम समाजात एक धारणा आहे की एक रोजदारला जर इफ्तार करतो आपण तर त्याचं खूप पुण्य लागतं. आज इथं शेकडो रोजदार इफ्तार करणार आहेत, त्यामुळे त्याचं पुण्य तुम्हाला भरपूर लागणार आहे साहेब. आणि असंच तुम्ही आमचं नेतृत्व करावं पुढे पण, अशी मी अल्लाजवळ दुआ करतो आणि आपले खूप खूप आभार मानतो. तसेच हाजी कादर मलबारी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मुस्लिम सलोखा मंच हे पण उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. तसेच सर्व मान्यवर शेख सर, तब्रेज भाई, जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते पाटील साहेब हे उपस्थित राहिले, त्यांचे सर्वांचे आभार. पत्रकार बंधू त्यांचेही आभार. आणि सगळ्यांनी इफ्तारचा आस्वाद घ्यायचा आहे.